नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. अत्यंत महत्त्वाची अपडेट रेशन कार्ड धारकांसाठी. शासनाने या रेशन कार्ड धारकांना अत्यंत महत्त्वाची सूचना दिलेली आहे. आपले महाराष्ट्र सरकार, आपल्या महाराष्ट्र शासनाने हे अत्यंत तातडीचे निर्णय घेतलेले आहेत. ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी. तर रेशन कार्डवर बऱ्याच आता धारकांचा लाभ हा बंद करण्यात आलेला आहे आणि यापुढेही आता या सुविधा तुमच्या बंद होणार आहेत आणि रेशन कार्डवर तुम्हाला जे काही अन्नधान्य मिळतं, डाळी-साळी मिळतात, जे काही मसाले मिळतात, ज्या काही सुविधा मिळतात, जे काही लाभ मिळत आहे ते सर्व लाभ आता तुमचे हे बंद करण्यात येतील. महाराष्ट्र शासनाचा तातडीचा हा निर्णय आहे. सर्व रेशन कार्ड धारकांसाठी अर्जंट हा व्हिडिओ आणलेला आहे. तर आजची तारीख आहे 12. तुमच्या हातामध्ये आता आहे 31 मार्चपर्यंत मुदत. तर तुम्हाला काय करायचं आहे आणि हे तुम्ही नाही केलं तर तुम्हाला रेशन कार्डच्या कोणत्याही सुविधा मिळणार नाही. कोणतेही लाभ तुम्हाला रेशन कार्डवरील मिळणार नाही. आणि त्याहूनही महत्त्वाचं की बघा, आता सरकारचे हे जे नियम आहेत ते संपूर्ण नियम बदललेले आहेत. ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी, रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने नियम बदललेले आहेत. तर काय आहेत नवीन नियम? 2026 पासून सरकारने काय नवीन नियम लागू केलेले आहेत हे सर्व नियम आपणास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही या नियमाप्रमाणे जर रेशन कार्ड तुमचे सगळं तुम्ही नाही चेक केले तर तुम्हाला रेशन कार्डवरचे सर्व लाभ, सर्व सुविधा या बंद करण्यात येतील, असे सरकारने अत्यंत महत्त्वाचे अपडेट सांगितलेले आहे. तर काय आहे पहिला नियम? ग्रामीण भागातील 2 लाखांपेक्षा तुमचं वार्षिक उत्पन्न हे कमी असायला हवं. जे तुम्ही ग्रामीण भागातील कौटुंबिक आहात, जे ग्रामीण भागातील कुटुंब आहेत, त्यांनी तुम्हाला जर रेशन कार्डवरच्या सुविधा आणि लाभ हवे असतील तर तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखांपेक्षा कमी असावे. आणि जे शहरी भागातील कुटुंब आहेत त्यांना जर रेशन कार्डच्या सुविधा आणि लाभ हव्या असेल तर तुमचे 3 लाखांपेक्षा कमी उत्पन्न, वार्षिक उत्पन्न तुमचे 3 लाखांपेक्षा कमी असायला हवे. तिसरा नियम आहे, महाराष्ट्र राज्याचे तुम्ही रहिवासी असणे आवश्यक आहे. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. चौथा नियम आहे, जर तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, म्हणजे ज्या तुमच्याकडे समजा फ्रीज आहे, मोठा TV आहे, तुमच्याकडे वॉशिंग मशीन आहे किंवा तुमच्याकडे 500 किलो वॅटपेक्षा जास्त असे तुमच्याकडे जर जनरेटर आहे तर तुम्हाला या रेशन कार्डवरील सुविधा, रेशन कार्डवरील तुमचे लाभ तुम्हाला मिळणार नाही. 5वा नियम आहे, जर तुमच्याकडे 100 मीटरपेक्षा जास्त स्वतःची जागा म्हणजे घर असेल, 100 मीटरपेक्षा जास्त तुमच्याकडे जर जागा असेल, त्या जागेत जर तुम्ही स्वतःच्या घरात जर तुम्ही तसे राहत असाल तर तुम्हाला रेशन कार्डवरील सुविधा, रेशन कार्डवरील तुम्हाला लाभ मिळणार नाही. नंतर आहे 6वा नियम, जर तुमच्याकडे 80 मीटरपेक्षा व्यावसायिक गाळा असेल, म्हणजेच तुमच्याकडे जर 80 मीटरपेक्षा जर व्यवसाय करण्यासाठी स्वतःची तुमच्याकडे जागा असेल, 80 मीटरपेक्षा जास्त, त्या जागेत जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल, स्वतःची जागा असेल तुमची, तर तुम्हाला आता यापुढे रेशन कार्डवरील सुविधा, रेशन कार्डवरील लाभ तुम्हाला मिळणार नाही. असे अत्यंत महत्त्वाचे अपडेट हे सर्व रेशन कार्ड धारकांनी समजून घ्या. तुम्हाला काही प्रश्न असेल कमेंट करा. तुम्हाला काही समस्या असेल कमेंट करा. तुम्हाला काही अडचणी आहे का? काही तुम्हाला समस्या आहेत का? तुम्हाला जर काही समजत नसेल व्हिडिओमधलं
तुम्हाला काही कळालं नसेल तर आठवणीने मला कमेंट करा. मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार. सरकार, आपलं महाराष्ट्र सरकार, आपले महाराष्ट्र शासन काय सांगत आहे, हे 2026मध्ये काय नियम बदललेले आहेत सरकारने, हे तुम्ही जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण की याची मुदत आता तुमच्या हातामध्ये फक्त 31 मार्चपर्यंत आहे. आजची 12 तारीख आहे. अजून तुमच्या हातामध्ये 12 म्हणजे किती, 18-19 दिवस तुमच्या हातामध्ये अजून आहे. तर त्यामुळे तुम्ही ताबडतोब हे काम लवकरात लवकर हे सगळं काम करा, चेक करा आणि अपडेट करा. काय आहे 7वा नियम? जर तुम्ही कर भरत असाल, जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल आणि तरीसुद्धा तुम्ही जर सरकारी जे काही रेशन कार्ड मिळतं, रेशन कार्डवरील जे तुम्हाला लाभ मिळतात, सुविधा मिळतात, ते तुम्ही जर त्या घेत असाल, इन्कम टॅक्स भरत असूनसुद्धा तुम्ही जर सरकारी रेशन कार्डवरील तुम्ही लाभ घेत असाल, सुविधा वापरत असाल, तर तुम्हाला आता यापुढे लाभ मिळणार नाही. कुटुंबात कोणी सरकारी विभागात कर्मचारी असेल तर 8वा नियम काय आहे? जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत असेल तर अशा कुटुंबाला आता रेशन कार्डवरील सुविधा आणि लाभ मिळणार नाही. 9वा नियम आहे, तुमच्याकडे जर 4 चाकी असेल, म्हणजे तुमच्याकडे तुमच्या कुटुंबात जर 4 चाकी असेल आणि तरीसुद्धा जर तुम्ही रेशन कार्डवरील सुविधा आणि लाभ घेत असाल तर आता तुम्हाला यापुढे हे रेशन कार्डवरील लाभ सुविधा मिळणार नाही. कारण की सरकारकडे सर्व अपडेट डेटा पोहोचलेला आहे, असे सरकारने अपडेट दिलेले आहे. आणि समजा 10वा नियम काय आहे? तर बघा, तुम्ही जर तुमच्या कुटुंबातील कोणी एखादी व्यक्ती अशी आहे की ती पेन्शनधारक असेल, म्हणजे सरकारी विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत होते आणि जर ते पेन्शन घेत असतील तर अशा व्यक्तींनासुद्धा आता यापुढे लाभ मिळणार नाही. आणि समजा आता त्याहूनही महत्त्वाची सूचना काय दिलेली आहे सरकारने? तर बघा, जर याआधी तुम्ही चुकून लाभ घेतलेला असेल, कशाचा? रेशन कार्डवरील सुविधा आणि लाभ तुम्ही जर चुकून घेतला असेल याआधी, तर तुम्ही स्वेच्छेने यातून आता बाहेर पडा. यासाठी कसं करायचं, काय करायचं, यावर मी सेपरेट व्हिडिओ आणीन. परंतु जर तुम्ही या अटींमध्ये, या नियमांमध्ये, या निकषांमध्ये जर बसत नसाल आणि तरीसुद्धा जर तुम्ही लाभ घेतला असेल तर आता तुम्हाला यापुढे लाभ नाही मिळणार. आणि तुम्ही जर तुम्ही पात्र नाही, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे तुम्ही रहिवासी नाही, तुम्ही भारत सोडून इतर राज्याचे जर तुम्ही रहिवासी असाल आणि या नियमांमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्ही जर स्वेच्छेने जर बाहेर पडलात तर उत्तम आहे. आणि जर तुम्ही स्वेच्छेने या लाभापासून, या सुविधांपासून जर तुम्ही बाहेर नाही पडलात तर महाराष्ट्र सरकार आता अशा व्यक्तींवर कारवाई करणार आहे. असेच अपडेट महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्र शासनाने दिलेले आहे. यामधील एकही शब्द, एकही वाक्य, एकही नियम, एकही निकष मी माझ्या मनाने तुम्हाला सांगत नाही. हे सरकारी नियम, सरकारी निकष, हे सरकारने दिलेले नवीन अपडेट, हे सर्व सरकारी वेबसाईटवर उपलब्ध आहे. तुम्ही स्वतः जाऊन डायरेक्ट चेक करू शकतात. मी तुम्हाला कोणतंही माझ्या मनाने काही सांगत नाही. आपणास माहीत आहे, सत्य माहिती अपडेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतात.